मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे 112व्या पाटोत्सवानिमित्त भव्य कलश यात्रा व जलयात्रा उत्साहात. संत मंडळींनी भाविकांसमवेत पायी सहभाग घेत वाढविली शोभा. सावदा लेवा जगत न्यूज प्रतिनिधी. गुजरातमधील पवित्र वडताल धाम अंतर्गत असलेल्या 112 वर्षे पुरातन श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे 112व्या पाटोत्सव वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक 23 जून रोजी भव्य कलश यात्रा व जलयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. हरिनामाच्या गजरात, जय स्वामीनारायणच्या घोषात आणि संतांच्या सान्निध्यात शहरात भक्तिरसाची अनुभूती झाली. आज संध्याकाळी श्री स्वामीनारायण मंदिरापासून कलश यात्रा व जलयात्रेला प्रारंभ झाला. यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून नामस्मरण व जयघोष करीत गांधी चौकातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. येथे संतांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली तसेच हनुमंतराय यांची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर विविध पवित्र नद्यांचे तसेच समुद्राचे जल घेऊन जलयात्रा पुन्हा शहरातील मुख्य मार्गांवरून श्री स्वामीनारायण मंदिरात दाखल झाली. यात्रेदरम्यान कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, विश्वप्रकाशदासजी, भक्तिप्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी तसेच शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी या संत मंडळींची विशेष उपस्थिती लाभली. संत मंडळींनी संपूर्ण कलश यात्रा व जलयात्रेत भाविकांसमवेत पायी सहभाग घेतला. गावातील प्रमुख मार्गांवरून हरिभक्तांसोबत चालत त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिले. संतांच्या या सहभागामुळे यात्रेला अधिकच आध्यात्मिक व भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले. मंदिरात आगमनानंतर श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांची आरती करण्यात आली. तसेच मंगळवार असल्याने गणपती भगवानाची आरती मंदिराचे मुख्य पुजारी सत्यप्रकाश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. वडताल धामचे आचार्य पूज्य राकेश प्रसाददासजी महाराज व सद्गुरू शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने तसेच कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. समस्त सत्संग समाज, महिला मंडळ व हरिभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पाटोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी मंगळा आरती, अभिषेक दर्शन, ध्वजारोपण, सत्संग सभा, अन्नकूट आरती व महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविक व हरिभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देवांचे दर्शन घेऊन धार्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
झाले. मला गरम नहीं होता है. प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. प्रसिद्ध लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून आपली जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करा. सरकार मान्य प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, बामणोद, तालुका यावल, जिल्हा जळगाव. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. उपलब्ध अभ्यासक्रम: फिटर 20 जागा, इलेक्ट्रिशियन 20 जागा. संस्थेची वैशिष्ट्ये: अनुभवी व तंत्रशिक्षित शिक्षक वर्ग, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिकी प्रयोगशाळा, प्रशस्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर, समृद्ध ग्रंथालय. सर्व लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.